महालक्ष्मी एक्सप्रेसला कायमस्वरूपी एलएचबी डबे जोडण्यात येणार। प्रवाशांची सुरक्षा आणि गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय। धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुंबईमध्ये 6 ठिकाणी गुन्हे दाखल, 3 जणांना अटक। जास्त ठिकाणी झेंडे लावण्यावरून वाद झाल्याची अधिकाऱ्यांची माहिती। मीरा रोडच्या घटनेनंतर पोलीस सतर्क, नयानगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मीरा रोड पोलिसांसह 400 अधिकचे पोलीस मीरा रोडात तैनात। पश्चिम रेल्वेवरती अपघातात 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू। बिघाड झालेल्या सिग्नल यंत्रणेत दुरुस्ती करताना तिघांनाही लोकलनं उडवलं। मृतांपैकी एकाच्या कुटुंबाला 1,24,00,000ची तर दोघांना 40 लाखांची मदत। मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवस्थापन ऐवजी आर्थिक लेखा विषयाची प्रश्नपत्रिका। प्रकार उघड झाल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय। दादर रेल्वे स्थानकामध्ये युवक काँग्रेसचं रेल रोको आंदोलन। तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी आणि एमपीएससी जाहिरातीत सर्व वर्गामधील जागा वाढवण्याची मागणी। पुण्यातल्या एफटीआयमध्ये वादग्रस्त बॅनरबाजी। बॅनर लावणाऱ्या विद्यार्थ्याला हिंदुत्ववादी संघटनांकडून मारहाण। कॉलेजमध्ये तणावाचं वातावरण, पोलीस तैनात। परभणीमधल्या गंगाखेडला डोंगरी भाग जाहीर करण्याच्या मागणीसाठी डोंगरी जनपरिषदेचं साखळी उपोषण। गंगाखेडचा 60 ते 70% भाग डोंगरी असल्यानं मागणीला जोर। नाशिकमध्ये शेतकरी संघटनेचं आंदोलन। नाशिक जिल्हा बँकेच्या थकबाकीदारांना कर्जदारांना कर्जमाफी। थकबाकीदारांच्या जमिनी जप्त करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची आंदोलकांची मागणी। पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन। राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेवरती पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज विरोधात काँग्रेस आक्रमक। आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। सुरत नागपूर महामार्गाची दयनीय अवस्था। एकीकडे महामार्गाचं काम सुरू तर दुसरीकडे रस्त्यांवरती मोठमोठे खड्डे। महामार्गाचं काम लवकर पूर्ण करण्याची प्रवाशांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजगार नसल्यानं जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात स्थलांतर। अनेक गाव ओस पडल्याची परिस्थिती। जळगावातील अंमळनेर तालुक्यामधील तब्बल 12 गावच्या शेतकऱ्यांचा प्रांताधिकारी कार्यालयावरती बैलगाडा मोर्चा। बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन पाटचारी बांधाराच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आक्रमक। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक वाढली। आवक वाढल्यानं भाव घसरले। मिरचीचे दर अवघ्या 20 ते 25 रुपये किलोवर। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं। चोरट्यांना पकडून कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं स्मारक व्हावं। रहिवाशांची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी।